कसे आहात मित्रांनो? आज आपण इथे बघणार आहोत प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज वर्सेस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजेच मित्रांनो आपण या दोन्ही लँग्वेज मधला डिफरन्स बघणार आहोत. म्हणजेच प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज यांच्यामध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो हा जो टॉपिक आहे तो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. ठीक आहे, तर मित्रांनो चला सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. सगळ्यात आधी याचे शॉर्ट फॉर्म आहे पीओपी म्हणजेच प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आणि उप्स म्हणजेच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, तर पहिला पॉइंट असा आहे पीओपी स्टँड्स फॉर प्रोसिजर और स्ट्रक्चर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आणि उप्स स्टँड्स फॉर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, सेकंड पॉइंट असा आहे की इट हॅज टॉप डाऊन अप्रोच म्हणजेच पीओपीचा जो अप्रोच आहे तो टॉप डाऊन आहे आणि उप्सचा जो अप्रोच आहे तो बॉटम अप आहे. ठीक आहे, त्यानंतर थर्ड पॉइंट असा आहे की मेन फोकस इज ऑन प्रोसिजर ऑफ प्रोग्राम. तर प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये फोकस कशावर असतो तर टास्क कंप्लीट करण्यासाठी, की कशाही पद्धतीने आपला जो टास्क आहे आपला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला पाहिजे. ठीक आहे, पण इथे डेटावर फोकस केला जातो का तर नाही. तेच उप्स मध्ये काय केलं जातं की मेन फोकस इज ऑन डेटा. फोकस जो असतो तो सगळा डेटावर असतो रादर दॅन प्रोसिजर. ठीक आहे, त्यानंतर फोर्थ पॉइंट असा आहे की लार्ज प्रोग्राम इज डिवायडेड इंटू युनिट्स कॉल्ड फंक्शन्स. प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये काय होतं की जो मोठा प्रोग्राम असतो तो छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये डिवायडेड असतो. तर त्या प्रत्येक स्मॉल पार्टला आपण इथे फंक्शन किंवा प्रोसिजर असे म्हणतो. ठीक आहे, आणि उप्स मध्ये काय होतं की एंटायर प्रोग्राम इज डिवायडेड इंटू ऑब्जेक्ट. पूर्णच्या पूर्ण जो काही प्रोग्राम असतो तो ऑब्जेक्ट मध्ये डिवाइड केलेला असतो. ठीक आहे, त्यानंतर फिफ्थ पॉइंट असा आहे की ग्लोबल डेटा इज शेअर्ड अमॉंग द फंक्शन्स इन द प्रोग्राम. प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आपण काय करतो की ग्लोबल डेटा डिक्लेअर करतो आणि तो जो ग्लोबल डेटा आहे तो सगळ्या प्रोग्राम मधल्या फंक्शन्सला एक्सेसिबल असतो आणि त्या डेटाला आपण मॉडिफाय सुद्धा करू शकतो. पण उप्स मध्ये काय होतं मित्रांनो, डेटा इज शेअर्ड अमॉंग द ऑब्जेक्ट थ्रू मेंबर फंक्शन्स. तर इथे जो डेटा आहे तो कशा पद्धतीने शेअर होतो किंवा कशा पद्धतीने एक्सेस होतो तर मेंबर फंक्शन थ्रू ऑब्जेक्टच्या सहाय्याने आपण काय करू शकतो की डेटा शेअर करू शकतो और ऍक्सेस करू शकतो. त्यानंतर सिक्स पॉइंट असा आहे नो ऍक्सेस स्पेसिफायर. तर प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये कुठल्याही प्रकारच्या ऍक्सेस स्पेसिफायर इथे डिफाईन केले गेलेले नाहीये. इथे फक्त लोकल डेटा आणि ग्लोबल डेटा आहे. ठीक आहे, त्यानंतर उप्स मध्ये काय आहे तर ऍक्सेस स्पेसिफायर आहे. आता कुठले ऍक्सेस स्पेसिफायर आहे तर पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड हे ऍक्सेस स्पेसिफायर आहे. त्यानंतर सेवन्थ पॉइंट असा आहे की नो प्रॉपर वे ऑफ हायडिंग डेटा सो डेटा इज इनसिक्युअर. तर प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये काय होतं की कुठल्याही प्रकारचा आपण डेटा हाईड करू शकत नाही, त्यामुळे डेटा इनसिक्युअर असतो आपला. पण उप्स मध्ये काय होतं डेटा इज हिडन इन 3 मोड्स दॅट इज पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड सो डेटा इज सिक्युअर. आता इथे आपल्याला डेटा हायडिंग किंवा एन्कॅप्सुलेशनची कन्सेप्ट आपल्याला इथे देण्यात आलेली आहे और ऍक्सेस स्पेसिफायर सुद्धा देण्यात आलेले आहे प्रायव्हेट, पब्लिक आणि प्रोटेक्टेड, जेणेकरून आपण आपला डेटा जो आहे तो सिक्युअर प्रकारे ठेवू शकतो. त्यानंतर देर इज नो प्रोव्हिजन ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिटन्सचा कन्सेप्ट आपल्याला प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये मिळत नाही, पण उप्स मध्ये आपल्याला इनहेरिटन्सचा कन्सेप्ट मिळतो. इनहेरिटन्स म्हणजे काय की एक्झिस्टिंग जो काही क्लास असतो त्याच्या साहाय्याने आपण एक नवीन क्लास क्रिएट करू शकतो. तर त्या नवीन क्लासमध्ये काय असतं एक्झिस्टिंग क्लासच्या प्रॉपर्टीज पूर्ण नवीन क्लासमध्ये आलेल्या असतात आणि आपण काही मॉडिफिकेशन सुद्धा त्यामध्ये करू शकतो, न्यूली ऍड फीचर्स सुद्धा करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे देर इज नो कन्सेप्ट ऑफ फ्रेंड फंक्शन्स. पीओपी मध्ये कुठल्याही प्रकारचे फ्रेंड फंक्शन हा कन्सेप्ट नाही आहे, पण उप्स मध्ये क्लासेस और फंक्शन्स कॅन बिकम अ फ्रेंड ऑफ अनदर क्लास विथ द हेल्प ऑफ कीवर्ड फ्रेंड and friend keywords is only used in C++. आता काय म्हटलं गेलेलं आहे की क्लासेस आणि जे काही फंक्शन असते ते दुसऱ्या क्लासेसचे काय बनू शकतात फ्रेंड्स बनू शकतात फक्त फ्रेंड्सचा कीवर्ड यूज करून. आणि हा जो फ्रेंड कीवर्ड आहे तो फक्त C++ मध्ये यूज केला गेलेला आहे. नंतरचा पॉइंट आहे नो कोड रियुजेबिलिटी इज प्रोव्हाइडेड बाय द पीओपी. म्हणजे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे कोड रियुजेबिलिटी करू शकत नाही आपण. उप्स सपोर्ट्स कोड रियुजेबिलिटी, पण उप्स काय करतं की कोड रियुजेबिलिटीला सपोर्ट करतं. कशा पद्धतीने ते इनहेरिटन्सचा कन्सेप्ट यूज करून कोड रियुजेबिलिटी पॉसिबल आहे. पीओपी डज नॉट सपोर्ट पॉलिमॉर्फिझम.
पीओपी मध्ये आपण पॉलिमॉर्फिझमचा यूज करू शकत नाही. बट UPS मध्ये मेथड ओव्हरलोडिंग अँड मेथड ओव्हररायडिंग आर युज्ड इन UPS टू अचीव पॉलिमॉर्फिझम. तर मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हररायडिंगच्या सहाय्याने आपण UPS मध्ये पॉलिमॉर्फिझम अचीव करू शकतो. त्यानंतर आहे एक्झाम्पल, तर सी, VB, फोर्ट्रॉन, कोबोल हे जे काही लँग्वेजेस आहेत त्या प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. पण C++, जावा, C#.net ह्या ज्या काही ऍडव्हान्स लँग्वेजेस आहेत त्या UPS पासून बनलेला आहे, म्हणजे त्यामध्ये आपण UPSचे कन्सेप्ट यूज करू शकतो. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला डिफरन्स कळला असेल पीओपी आणि UPS मधला. जर व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक नक्की करा आणि मित्रांसोबत शेअर नक्की करा. मित्रांनो, जर काही क्वेरी असेल तर कमेंट करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की आणखी कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला हवा तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. कीप सपोर्टिंग. थँक्यू.